हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आणि सकाळचं म्हणाल तर लवकर उठले, पूजा वगैरे झालेली आहे. ब्रेकफास्टमध्ये उपीट बनवलं होतं, तर उपमा खाल्लाय. मुलं तर माझ्या आधीच रेडी होऊन बसलेत, कंटाळ्यात चला म्हणतायत. येस, पण घरची सगळी कामं आवरून जावं लागतं नाही का. आणि भांडी वगैरे सुद्धा घासून झालं, म्हणजे सिंक वगैरे किचन आपलं क्लीन आहे. बाहेर जायचं म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी केल्या की बऱ्या पडतात नाही का. येस, आणि टडा बॅग. लगेचच एका ठिकाणी थांबून गाडीमध्ये पेट्रोल भरतोय आणि इथून पुढं जो टोल नाका आहे ना, तिथं आम्ही एकत्र सगळे भेटू आणि पुढं लोणावळ्याचा प्रवास करू. ॲक्च्युली मागच्या आठवड्यात आम्ही नंदुबाईंच्या घरी डिनरला गेलो होतो आणि तिथंच आम्ही हा लोणावळ्याचा प्लॅन केला. मुलांना आता सुट्ट्या आहेत म्हणून म्हटलं की कुठंतरी 2-3 दिवसांसाठी घेऊन जावं म्हणून. आणि आम्हाला हेक्टिक आणि मोठी ट्रिप ही नको होती आणि मुलांनासुद्धा छान वाटेल आणि आम्हालाही आराम मिळेल असा काहीतरी प्लॅन करायचा होता आणि त्यामुळं आम्ही लोणावळ्याचा प्लॅन केला आहे. आत्ता आम्ही ज्या ठिकाणी चाललेलो आहोत ना, तिथं पहिल्यांदाच चाललेलो आहोत. हे ठिकाण नवीन आहे, बऱ्याच लोकांना या पार्कविषयी माहिती नाही आहे. तर आता आम्ही कुठं चाललेलो आहोत, त्याचे चार्जेस काय आहेत, आम्हाला हा पार्क आवडला की नाही, हे सगळं डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगेन. तर आज आम्ही आलेलो आहोत वन फन थीम पार्कला. पुण्यापासून म्हणाल म्हणजे माझ्या घरापासून जवळपास 1 तासाच्या अंतरावर आहे. डायरेक्ट आम्ही पुण्याहून इथं आलेलो आहोत आणि इथल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी करून मग डायरेक्ट बंगलोवर जाऊ आणि तिथं 2 ते 3 दिवस राहू. तर नंदुबाईची फॅमिलीने आम्ही इथं एकत्रच पोहोचलो, तिकीट काढलेलं आहे. चला कोणकोणते पार्क आहेत आणि काय चार्जेस आहेत ते बघूयात. तर असे रिस्टबँड त्यांनी दिलेले आहेत आणि जंगल सफारी, लवर्स पॅराडाईज आणि सेल्फी पॉईंट्स म्हणून आहे. मुलांसाठी 299 आणि अडल्टसाठी 499 असं हे तिकीट आहे. चला तर आज जाऊन हे तिन्ही पार्क कसे आहेत ते बघूयात. बरं झालं आलो पटपट, नाहीतर लाईनमध्येच खूप वेळ जातो. समोर आहे जंगल सफारी. आपण हे बघितलं असं हळूहळू बघा मग घाई नाही. नाही परत नाही आहे ना बघा, एकदाच आहे ते, वन टाइमच जाऊ शकतो आतमध्ये. नवीन आहे त्यामुळं कलरचा वास. ग्लासेस कुठे ठेवले ओमकार? ओके, बॅगमध्ये टाकलं नको असेल तर. आवाज आवाज. ओ माय गॉड. फोटो काढतो. नाही पडत नाही मी, त्या ग्रिलला पकडा. हा तर हा पहिला पार्क आहे सेल्फी पॉईंट म्हणून आणि इथं भरपूर आम्ही व्हिडिओ काढलेले आहेत आणि रील्स बनवलेत. पार्क खूप छान आहे, मुलंसुद्धा एन्जॉय करत आहेत आणि उन्हाळा आहे त्यामुळं थोडं लवकर आलं तर बरं होईल. हा पार्क नवीन असल्यामुळं इथं ना रेस्टॉरंट वगैरे किंवा स्नॅक्स पॉईंट वगैरे नाही आहे. वॉटर बॉटल मात्र मिळेल. मुलं तर आल्यापासून इकडं तिकडं भरपूर पळत आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही सुद्धा एन्जॉय करतोय, मजा करतोय. इथं भरपूर आम्ही फोटो काढले. तर आत्ता आमचा सेल्फी पॉईंट म्हणून पार्क आहे तो बघून झाला. जंगल सफारी राहिलेला आहे. जंगल सफारी आम्ही लास्टला करू आणि आता लवर्स पॅराडाईज म्हणून आहे, बघूया ते काय आहे. खूप
छान छान स्पॉट केलेले आहेत. लव पॉइंट आहे आणि सेल्फी आणि हे जर करायचं असेल व्हिडिओ फोटो तर मस्त मस्त आपण दोघं थांब की बाळ, असं नसतंय. तरी तर पूनमचा मी व्हिडिओ काढतोय. तर हा आहे लव्हर्स पॅराडाईज पार्क. त्यामुळं आम्ही जोडीनं असं फोटो काढतोय. भरपूर छान छान असे स्पॉट केलेले आहेत आणि तिथं उभा राहून आपण फोटो व्हिडिओ काढू शकतो. ज्यांना आवडतात ना या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी मस्त आहे हा पार्क. तर या पार्कमधील काही स्पॉट आहेत ना ते तुम्हाला रील्समध्ये पाहायला मिळतील. पूर्वा आणि तन्वी काय एन्जॉय त्यांचं झालंय एकदम उन्हात लागलो ना त्यामुळं. आता जंगलात आहे बघ तिथं, जंगलात छान वाटलं. तर आता आम्ही तिसरा पार्क करतोय, जंगल सफारी. छान केलंय ना. US मध्ये असताना सुद्धा आम्ही अशा वेगवेगळ्या थीम पार्कला व्हिजिट करायचो. खूप आवडायचं. आणि इथं म्हणाल हे जंगल सफारी डिटेलिंग प्राण्यांची वगैरे खूप छान आहे. म्हणजे भारी वाटलं ओव्हरऑल. आणि तिकीटच्या मानानं तर आम्ही खुशच होतो कारण फारसं तिकीटही नाही आहे आणि 3 पार्क त्यामध्ये झाले. Top of the world, like nothing's ever gonna bring me down. This feeling got me flying high as a bird. I may never touch the ground. It may not be my birthday, but I just wanna celebrate. ॲक्च्युली या पार्कमध्ये ना 5 थीम पार्क आहेत पण त्यातले 3 सुरू केलेले आहेत. 2 अजून सुरू नाही आहेत. मे बी नेक्स्ट इयरपर्यंत ते होतील आणि ते खास मुलांसाठी आहेत. त्यांना तर मस्त मजा आली असती ते जर सुरू असते तर, पण काम सुरू आहे. आणि या पार्कमध्ये किती वेळ लागेल याचं उत्तर मात्र मी प्रॉपर देऊ शकत नाही. काही लोक एक पार्क अर्धा तासामध्ये करू शकतात, काही लोकांना 1 तासही लागू शकतो. पण फोटो रील्स वगैरे काढणारी उत्साही लोक असतील तर मात्र थोडासा वेळ लागेल. त्यामुळं टाईम सांगता येत नाही. पण आम्ही मात्र भरपूर एन्जॉय केला. गर्दीही खूप नव्हती कारण आम्ही वीकडेजमध्ये आलेलो आहोत. फ्रायडे सॅटर्डे संडे भरपूर गर्दी असते असं त्यांनी सांगितलं आम्हाला. डॅशिंग कार आणि ट्रॅम्पोलिन पार्क सुरू असतं तर मुलांना आणखीन मजा आली असती. पण ते अजून सुरू नाही आहे. असो, आता मात्र सगळ्यांना लागलेली आहे भूक. आता आम्ही चाललेलो आहोत कुठं लंचसाठी. या ॲक्च्युली आम्हाला लंचला बराच उशीर होतो आहे. 1-2 ठिकाणी आम्ही गेलो होतो पण ते रेस्टॉरंट बंद होतं. त्यानंतर आम्ही इथं आलो. इथं आल्यानंतरसुद्धा त्यांनी सांगितलं की तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल कारण चुलीवरचं जेवण करतायत ते. आणि आता आमचं जेवण रेडी झालं आहे. मुलांनाही भूक लागली होती. मग पटकन ऑर्डर करायचं म्हणून सँडविच ऑर्डर केलं पण तेच सगळ्यात शेवटी आलं. असं आमचं आत्ताच लंच झालं. आता निघतोय आम्ही. जवळपास 3:20 झालं. गाईज गेल्यावर काय करणार?
ओमकार तू आणि त्रिशा तू काय करणार आहे? मी पण जाऊन झोपणार आहे, 1 तास तरी झोपणार. नाही तुला जे करायचं तू कर. नाही पूर्वा पूल इव्हिनिंग आता नसते 3:30ला, पूल 5 नंतर. 3:30 ते 5 रेस्ट टाइम. लिसन चहा घ्यायचा 5-5:30ला आणि मग पूल. तर पुढचे 2 दिवस आम्ही या बंगलोमध्ये राहणार आहोत, होमस्टेमध्ये. आणि मागच्या वर्षीसुद्धा आम्ही इथं आलो होतो, खूप मजा आली होती. त्यामुळे आवर्जून यावर्षीसुद्धा इथला प्लॅन केलेला आहे. तुमच्यापैकी कोणाचा लोणावळा व्हेकेशन प्लॅन असेल आणि अशा ठिकाणी किंवा या ठिकाणी येऊन राहायचं असेल तर मला कमेंट्स करू शकता. मी त्यांचा नंबर देते आणि तुम्ही त्यांना ॲड्रेस किंवा डिटेल्स, चार्जेस वगैरे विचारू शकता. 5:30 काय माहिती चला ओमकारनं तर स्विमिंगचं सगळं घेऊन आलं. आणलं चल. चलो पूर्वाचा ड्रेस बघ. हा पूर्वाचा ड्रेस दे, छान दिसायला की नाही? येस. चप्पल इथंच काढा. सकाळी लवकर उठलो होतो. पुण्याहून लोणावळ्याचा प्रवास झाला, थीम पार्क फिरून झाला. खूप ऊन आहे, हेवी जेवण झालेलं आहे आणि आता मला फार कंटाळा आला आहे. 1 तास तरी मी नॅप काढेनच आणि मग भेटूया संध्याकाळी 5-5:30ला. मुलांना सांगितलं आहे मूवी लावून बसा किंवा आराम करा. बघूयात आता ते काय करतायत. काय इथं म्हणून शांत आहे. आल्यावर फेस वॉश केलास का? तू ग बघ ओमकार, तिने हेअर कॉम केला, रेडी झाली. तू फेस वॉश तर कर. पूर्वा काय बघायली? तू लावड आहे बा टीव्ही. लो कर ना वॉल्यूम, लो कर वॉल्यूम. चला जस्ट झोपून उठले. 3:30ला आलो आम्ही आणि त्याच्यानंतर 3:30ला आलो, फ्रेश वगैरे झालो, रेस्ट घेतली. 5 वाजलेत, 5-5:30 आणि मुलं स्विमिंग पूलमध्ये खेळतायत. थोडं लांब घेऊन कर प्रीती, लांब. कंप्लीट केलं ते आपण. हा बुरवा पूर्वाला भरपूर आपण टाइम दिला. हा आम्ही चहा घेतला इथं बस. मग सांगायचं तू वर होतेस, मला झोप जा. काकूंना सांग पाहिजे आहे का चहा? सांगितलं ते करायला. चहा झाल्यावर घेऊन यायचं. आता तू मच्छर तळून मला चावलं. थोडं तर आपण हॉलवून ससा दिसायलास. पाखरू म्हणजे बर्ड ऍक्च्युली. एक किडे कुठले रे? फ्लाईज बारीक बारीक. बर्ड ना. हां काय खायचं तुला? स्किन खायचं का? स्किन कुठं उघड तर बघू. एक उघडून तर दाखवा. बघ बरं आहे का? ओ माय गॉश. अगं ते आज म्हणजे प्रत्येक ह्याच्यात चिलटा असतातच का? नसतात असतात माहितीये, खरं काय काय ह्याला नसतात. थोडा नाही असणारच. मग खावा मटन म्हणजे आता आपण सांगू शकतो हे व्हेजिटेरियन नाही आहे. जे नॉनव्हेज खात नाही आहेत ना त्यांच्यासाठी एक व्हिडिओ टाका. हे लय गोड बाबा. 2 जाऊ आपण नदीत टाकू. तेवढंच हे मासे खाली जेव्हा नदीत टाकू. आमच्या बॅकयार्डमध्ये होतं. हा इतका राड आणि इतकं सगळं खाली पडायचं ना, कंटाळा येतो. हे तन्वीचा
तू झाला ना तो कारण डिनर पण करायचं बास. सीट हिअर कुठं फिनिश कर की बाळ. आता स्विमिंग केलं ना म्हणून तुला थोडा ब्रेक पाहिजे होता. लगेच खाल्लंस. त्याचं टाका एवढं टाका माझ्याकडे नाही काय बघा पानं माझं 2 शेवटचं पान घेतली अरे खेळ पिल्लू चौपट्टी कोणाकडे नाही नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट पूर्वा त्याला जरा सर कुठं जाऊ नकोस. इकडे ओमकार. ओमकार हे जेवायचं आहे ओंकार. हा हे टाक की बाबा काय विचार काय विचार करण्याचा गेम नाही असं पण खेळायचंच नसते. चलो चलो फूड 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 डिनर नंतर खेळू आपण. डिनर आता खेळायला लागलाय का. डिनर घेताना डायनिंग टेबल रिकामा करा तो ओमकार. ओके जस्ट चिकन पाणी एखादाच पीस देऊ नको. डिनर करून मुलं लगेच पळाली होती आईस्क्रीम आणायला. ते जस्ट आलेले आहेत आणि या वेळेमध्ये मी आणि नंदूबाईंनी छान वॉक केलं. डिनरमध्ये होती चिकन बिर्याणी आणि रायता. ओ माय गॉड इतकी भारी झाली होती. तर 2 घास जास्तच झाले त्यामुळं वॉकही आम्हाला करावं लागलं. आता आईस्क्रीम टाईम. येस बंद आहे बंद आहे. आम्ही तिकडून हां हां घेऊन आलाय. मम्मी 10 रुपये इकडे या. इकडून याले आत्या जायला हळूहळू. ये गा आपण इकडून जाऊ. ठेव की बटरस्कॉच काय आहे ते. ओके खाली डायनिंग टेबलवर बसता का मुलांना. डायनिंग टेबलवर हां हां. पूर्वा तुझा कुठला फ्लेवर आहे. रास्पबेरी. ओके तुम्ही काय चॉकलेट. तुझा कुठला फ्लेवर आहे. थांब थांब देते. राहू दे मोठावाला स्टीलवाला दे. स्टीलवाला टेबल पण तसं वाटायला कसं ते रबर तिकडे ठेव. 10,000 रुपये लावूया खरं खरं. फ्री मध्येच 2 देते. ओके तिसरी कार्ड पाहिजे का. हा मला पाहिजे. झोपा की झोपा. 22. तर आता पत्त्यांचा गेम बराच वेळपर्यंत रंगणार आहे आणि माहीत नाही आता आम्ही किती वाजता झोपणार आहे. हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते. बाय बाय गुड नाईट.